विद्यार्थ्यांनी पालकांना. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, जे एन-टी-एचं जे ऑफिशियल अनाउन्समेंट आहे, नीट एक्झामिनेशन कॅन्सल बद्दल. याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि ही माहिती घेत असताना लक्षात घ्या, विद्यार्थी आणि पालकाचा जर या ठिकाणी विचार केला असता, तर बऱ्याच विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी खूप डिप्रेस आहेत. पाहिलं असता यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना 590च्या पुढे मार्क आहेत, असे विद्यार्थी तर या ठिकाणी खूप जास्त नर्व्हस आहेत. कारण ज्या विद्यार्थ्याच्या हातातोंडाशी जो घास होता, हा हिसकावण्याचं काम सध्या एन-टी-एने केलं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थी 2025 मध्ये फ्रेश ॲडमिशन आहे. नीट पहिल्यांदाच दिली आणि मार्क्स पण खूप या ठिकाणी चांगले मिळाले होते. बरेच असे विद्यार्थी आहेत, की जे गेल्या वर्षी सुद्धा या प्रयत्नात होते. त्याच्या मागच्या सुद्धा वर्षी या ठिकाणी प्रयत्नात होते. पण प्रयत्न यावर्षी सक्सेस झाले होते. पण सक्सेस झालेले प्रयत्न या ठिकाणी आता पूर्णतः या ठिकाणी संपून जायची वेळ आली किंवा संपल्यात जमा आहेत त्यामध्ये. कारण ज्यावेळेस आपण 2 वर्षापूर्वी पेपर लीकेज आहे 720 पैकी 720 बरेच असे विद्यार्थी पाहिले होते आपण. त्यावेळेस खूप मोठी शक्यता निर्माण झाली होती यावेळेस 100% रिनीट होईल म्हणून. पण त्यावर्षी गव्हर्नमेंटनं रिनीट घेतली नाहीये. पण यावर्षी पाहण्यात आलं, की पाहिलं असता महाराष्ट्रात तर असं कुठं वातावरण दिसलंच नाहीये. तरी सुद्धा या ठिकाणी हा पूर्ण भारतातील जेही विद्यार्थी नीट एक्झामिनेशन देत होते, या सगळ्यावरती परिणाम झालेला दिसून येत आहे. कारण मोजक्या काही लोकांमुळं या सर्व विद्यार्थ्यांना या अडचणीला फेस करायची वेळ आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादा विद्यार्थी 590 मार्काचा विचार करतो, तर या 590 मार्काच्या मागे विद्यार्थ्याची तर अतोनाट मेहनत असते. सोबत त्या पालकांनी बरंच काही या ठिकाणी कॉम्प्रोमाईज करून आलेले असतात. बरेच विद्यार्थी लातूर शहर, नांदेड शहर, पुणे शहर, काही विद्यार्थी कोट्याला सुद्धा जातात. यामध्ये आम्ही पालकांची अशी अवस्था पाहिली, की पालक आणि आई किंवा विद्यार्थी आणि आई एका ठिकाणी आणि त्याचे वडील दुसऱ्या ठिकाणी. किंवा विद्यार्थी आणि वडील एकत्र आणि त्याची आई दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे एवढं सर्व कॉम्प्रोमाईज हे पालक 2-3 वर्ष करतात आणि सहजच एन-टी-ए म्हणतं, की आपली जी 3 मेला एक्झाम घेतली, ही एक्झामिनेशन आम्ही कॅन्सल केली. विचार करा, की काय लेव्हलचं या विद्यार्थ्यावरती सध्या ताण असेल. तर जे काही या ठिकाणी घडलं हे खूप वाईट आणि खूप चुकीचं घडलं आहे. आता याच्यामध्ये सी चौकशी होणार, बरंच काही होणार. पण सध्या पाहिलं असता जे खरंच मेहनतीने मार्क मिळवणारे विद्यार्थी होते, यांचा खूप मोठा लॉस झाला आहे. एक प्रकारे यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला या ठिकाणी दिसून येतं. महत्त्वाची गोष्ट आहे, जे काही एन-टी-एचं अपडेट आहे, या अपडेटबद्दल मी तुम्हाला माहिती देईल आणि माहिती देऊन आपण व्हिडिओ या ठिकाणी पुढे या ठिकाणी चालू ठेवूया. तर महत्त्वाची गोष्ट आहे जसंही या ठिकाणी आज 10 ते 10:30च्या दरम्यान एन-टी-एच्या वेबसाईटवरती एक अपडेट देण्यात आला, की प्रेस रिलीज देण्यात आली. या प्रेस रिलीजमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं आहे, की जेही आपली 3 मेची एक्झामिनेशन आहे. हे 3 मेच्या एक्झामिनेशन खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता आणि या एक्झामिनेशनचा जो काही पेपर आहे, हा पेपर खूप मास लेव्हलवरती या ठिकाणी लीक झाला होता किंवा हा पेपर या ठिकाणी फोडण्यात आला होता. ठीक आहे. तर या पेपर मास लेव्हलवर फोडल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी जे 3 मेची एक्झामिनेशन दिली आहे, सॉरी विद्यार्थ्यांनी, पालकांनी नाही. तर ते एक्झामिनेशन गव्हर्नमेंट या ठिकाणी कॅन्सल करत आहे. आणि जे पुढील या ठिकाणी डेट्स आहेत, लक्षात घ्या, पुढील काही डेट आहेत, हे एन-टी-एच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहेत. म्हणजेच पुढचं जे नोटिफिकेशन आहे एन-टी-एचं, की जे काही आपला एक्झामिनेशनचा न्यू शेड्यूल आहे, हा न्यू शेड्यूल एन-टी-एच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अनाउन्स केला जाईल आणि हे एक्झामिनेशन शेड्यूल अनाउन्स केल्यानंतर लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना डबल एक्झामिनेशन फॉर्म भरायची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांना एकच काम आहे, की जेही आपण ऑलरेडी फॉर्म भरला आहे, या फॉर्मच्या बेसिसवरती आपले जे काही न्यू ॲडमिट कार्ड येणार आहे, हे ॲडमिट कार्ड घ्यायचंय. या ठिकाणी गव्हर्नमेंटनं असंही मेन्शन केलं नोटिफिकेशनमध्ये, की आपले जे काही एक्झामिनेशन सेंटर आहेत किंवा सिटी आहेत, त्या त्याच राहतील आणि आपल्याला त्याच सेंटरवरती जाऊन पेपर द्यायचा आहे. बहुधा मला असं वाटतं, इंडिव्हिज्युअल मत व्यक्त करतोय, आपलं एक्झामिनेशन सिटी सेम राहतील, सेंटर थोडेसे वेगळे येऊ शकतात, असं मला वाटतं. ठीक आहे, कदाचित सेम राहतील, पण या ठिकाणी चेंजेस पण होऊ शकतात. ठीक आहे. तर नेक्स्ट असेल आपल्याला एक्झामिनेशन शेड्यूल येईल. ॲडमिट कार्ड आपले रिलीज होतील. ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करायचे आणि या ठिकाणी परत एकदा आपल्याला नीट एक्झामिनेशन द्यायची आहे. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. विद्यार्थी पालकांनी सध्याची जी स्थिती आहे, या स्थितीला तुम्ही आणि मी जे आपण सामान्य माणसं आहात, हे आपण काहीच करू शकत नाही. ज्यांच्याकडे खूप अमाप पैसा आहे, राजकीय पॉवर आहे, अशा लोकांसाठी नीट असो